कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो। उडीद पिकाचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी कीड व रोग व्यवस्थापन तसेच फवारणी व्यवस्थापन याबद्दल माहिती। उडीद या पिकावर प्रामुख्यानं मावा, तुडतुडे, पांढरी माशी यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो। त्याच पद्धतीनं पाने खाणारी आळी, केसाळ आळी, शेंगा पोखरणाऱ्या आळीचा देखील प्रादुर्भाव आढळून येतो। तर कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे। पेरणी करत असताना पिकामध्ये ज्वारी, बाजरी किंवा मकाचा हिरवाड टाकायचा आहे। शेतामध्ये पक्षी थांबे तयार करायचा आहे। त्याच पद्धतीनं येलो मोझॅक रोग येऊ नये यासाठी रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी पिवळे तसेच निळे चिकट सापळे शेतात लावायचा आहे। अळींच्या पतंगाचे नियंत्रण करण्यासाठी एकरी 3 ते 4 कामगण सापळ्याचा वापर देखील करायचा आहे। सापळा पीक पद्धतीचा वापर देखील आपण करू शकतो। त्याच पद्धतीनं उडीद या पिकावर भुरी, तांबेरा, करपा, लीप कर्ल, येलो मोझॅक तर या पद्धतीच्या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो। कीड तसेच रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारे फवारणी व्यवस्थापन करणं गरजेचं असतं। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला 3 ते 4 फवारणीचं नियोजन करणं गरजेचं असतं। त्यासाठी आपल्या उडीद पिकाला पहिली फवारणी 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान वाढ तसेच फुटव्यासाठी घ्यायची आहे। दुसरी फवारणी आपल्या पिकाला 5 ते 10% फुलांची अवस्था चालू झाल्यानंतर म्हणजेच 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे। या पिकाला तिसरी फवारणी फुले तसेच शेंगांची अवस्था चालू झाल्यानंतर म्हणजेच 50 ते 55 दिवसाच्या दरम्यान आपल्याला घ्यायची आहे। आणि शेवटची फवारणी या पिकाला शेंगा भरण्यासाठी शेंगातले दाणे मोठे टपोरे वजनदार होण्यासाठी 60 ते 65 दिवसाच्या दरम्यान घ्यायचे आहे। फवारणीमध्ये आपल्याला योग्य पद्धतीच्या विद्राव्य खतांचा, कीटकनाशक, बुरशीनाशक, संजीवक यांचा वापर करायचा आहे। त्याच पद्धतीनं पावसाळी हवामान असल्यामुळं फवारणी करत असताना आपल्याला सिलिकॉन बेस स्प्रेडरचा वापर देखील करायचा आहे। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सर्व फवारणीचं नियोजन तज्ञांच्या सल्ल्यानंच करायचं आहे। आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या उडीद पिकाचं उत्पादन वाढण्यास आपल्याला नक्कीच मदत होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं विविध पिकांची टोकन पद्धतीनं लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासंबंधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।